तुकोबारायांची सर्वात जास्त कीर्तन लोहगावला झाली. लोहगाव हे महाराजांच्या अत्यंत आवडीचं गाव. मला वाटतं म्हणूनच विमानतळ तिथं झालं का काय कोणाच ठाऊक. महाराजांच्या आवडीचं गाव लोहगाव. भरपूर कीर्तन झाली. काय झालं आता तो काळ होता किती वर्षापूर्वीचा, 400 वर्षापूर्वीचा काळ होता. आता काय होतं त्या काळात मला सांगा. भौतिक सुविधा काय होत्या हो. मंडप 400 वर्षापूर्वी कुठला हो. विजेची व्यवस्था, लाईट नाही हो. काय रस्ते, कुठले रस्ते हो. कशाचं दळणवळण, कशाची वीज, कुठले रस्ते, कुठला टाळ, कुठले पकवाज, ते काहीतरी म्हणतात ना दगडाच्या टाळामधून. मला इतकंच सांगायचंय 400 वर्षापूर्वीची सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थिती किती भयावह असेल याची कल्पना करा, याची कल्पना करा. म्हणून आजही मला त्या गोष्टीचा आनंद वाटतोय. कोणत्या, या गावातले किंवा प्रत्येक गावातले जे जुने जुने लोक, जुने जुने भजनी लोक, त्यांचं मी मनोज महाराज अभिनंदन करतो. का अभिनंदन करतो तर प्रत्येक गावातल्या सुभाष बाबा जुन्या जुन्या लोकांनी संप्रदाय जिवंत ठेवला. जिवंत त्यांचे उपकार आहेत, लक्षात ठेवा. काय अवस्था होती हो, किती परिस्थिती लोकांची भयानक असायची, पण अशाही काळात त्यांनी भजनं जिवंत ठेवली, दिंड्या जिवंत ठेवल्या, आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती जिवंत ठेवल्या, एकादशीचा जागर जिवंत ठेवला त्यांनी चालू ठेवलं. काय होतं त्या काळात, अरे कशाचं ते मृदंग. मला वाटतं त्या मृदंगाला मी असं जुन्या जुन्या लोकांचं ऐकलं म्हणे आम्ही 1-1 रुपया गोळा करायचो, 1-1 रुपया, आणि मग ती शाई भरून आणायची. कशाला, मृदंगाला शाई भरून आणायची. आता किती व्यवस्था झाली, किती सुधारणा झाली. आता मृदंगाचार्य एकटा येत नाही, मृदंगाला घेऊनच येतो. विठ्ठलरावाला विचारा. आणि मृदंग इतका दर्जेदार असतो, मृदंग इतका किमतीचा असतो, आपल्या आवाक्याच्या बुद्धीच्या पलीकडची ती किंमत असते. अहो मृदंगाची किंमत सोडा, मृदंग ज्या पिशवीत ठेवायचा आहे होत्या का पूर्वी पिशव्या काय होतं मला सांगा. पण हे नव्हतं. पण त्याही काळात या जुन्या लोकांनी आपल्या गावचं भजन, आपल्या गावचं सगळी साधना काय केली, जिवंत ठेवली दादानो. आणि म्हणून आज एक प्रमाण आता आठवतंय, काय, उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. आता सगळी व्यवस्था करून ठेवली या जुन्या लोकांनी, लक्षात ठेवा. सगळी व्यवस्था. पूर्वी काय व्यवस्था होती, कशाची, कुठला आला मंडप, कशाचा स्पीकर, आणि कशाचा मिक्सरच का कुकर काय म्हणते ते, याचा मिक्सर, आणि काय आणि कशाचं ते स्ट्रबल देन, ते काय असतं ते विको देन, स्ट्रबल दे, ते एक पकवाजा सारखाच म्हणायचा, स्ट्रबल दे, विको दे, रिटर्न दे, ह्याऊ दे. ते वैतागलं. ते माईकवाला म्हटले काय रिटर्न दे करतो, रिटर्न वाजव जरा म्हणले. काय होतं जुन्या काळात याचं. म्हणून मी पुन्हा एकदा प्रत्येक गावच्या जुन्या जुन्या भजन्याचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. 400 वर्षापूर्वीचा काळ होता. तुकोबारायाचं कीर्तन सुरू होतं. कुठं झोपले का, लोहगावला कीर्तन सुरू होतं. आता मंडप असेल का, लाऊडस्पीकर असेल का, लाईट होती का, काहीच नव्हतं. मग ते उजेड कसा असायचा, ते एक असं गज असायचा किंवा लाकूड असायचं म्हणा, गज म्हणायचा, आणि त्याला चिंध्या कापडाशी गुंडाळायची, बरोबर, कपडा गुंडाळायचा, ते तेलात बुडवायचं आणि ते पेटवायचं, आणि ते असं धरायचं. त्याला काय म्हणतात, त्याला ते टेंबा. भागाभागातला शब्द वेगळा आहे. थोडं कर्नाटकात गेलं तर त्याला हेंडगा म्हणते, वेगळं आहे. मग त्यानं असा तो टेंबा धरायचा आणि त्याच्या उजेडात प्रकाशात ते काय करायचं, कीर्तन करायचं. ऐका. मग त्यात कसं असायचं, त्याच्यातलं तेल कमी झालं की पुन्हा त्याच्यावर काय करायचं, तेल घालायचं. तुम्हाला चांगलं माहिती आहे. बरं ठीक आहे. ते तेल ओतायचं. तेल ओततात माणसं, बरोबर वेळेला तेल ओततात. तर ते तेल असं ओतायचं, तेल घालायचं. आता ऐका बरं का,
तुकोबाराय कीर्तनात रंगून गेले, टाळकरी कीर्तनात रंगून गेले, श्रोते कीर्तनात रंगून गेले, मृदंगाचार्य कीर्तनात रंगून गेले, महाराजांच्या कीर्तनात श्रोते रंगून जायचे. आमच्या कीर्तनात श्रोते झोपी जातात. का फरक हा? त्याचं उत्तर देतो. महाराजांच्या कीर्तनात श्रोते रंगून जायचे, त्याचं कारण आहे महाराजांचं कीर्तन देवासाठी असायचं. आता आपल्याला पुढचं बोलायचंच नाही, कशाला काय बोलायचं. ऐका, सगळे रंगून गेले, मग सगळेच रंगून गेले. मग ज्याच्या हातात तो टेंबा होता तो सुद्धा काय झाला, ते कीर्तन ऐकण्यात रंगून गेला. आणि अर्ध्या कीर्तनामध्ये तो टेंबा जो होता ना, त्याच्यातलं तेल काय झालं, कमी झालं, कमी 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 होत गेलं. आणि तो टेंबा काय झाला, विझला, बंद झाला. आता विषय काय, तेल कमी झाले की तेल ओतायचं, पण तो टेंबा ज्याच्या हातात आहे तो सुद्धा काय झाला, कीर्तनात रंगून गेला. ऐका बरं का, संपलंय कीर्तन, तो रंगून गेला. परिणाम तेल ओतायचं राहिलं, त्याचा परिणाम टेंबा विझला. मी हे कशा करता सांगा लागलोय, मरणा हाती सुटली काया, तुकोबारायाची काया कशी होती त्याकरता सांगतोय. सगळ्याच चरित्रकाराने वर्णन केलंय. तो टेंबा विझला आणि अर्ध्या कीर्तनात टेंबा विझल्यानंतर राहिलेलं अर्ध कीर्तन झालं कसं, सगळ्याच चरित्रकाराने सांगितलंय. जगद्गुरु तुकोबारायाच्या अंगातून प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशात राहिलेलं कीर्तन झालं. अशी महाराजाची काया होती, मरणा हाती सुटली काया. आणि म्हणून माझी विनंती आहे, जे वारकरी नाहीत, माळकरी नाहीत, त्यांना विनंती आहे, या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण वैष्णव बना, वारकरी बना, माळकरी बना. आणि या हिंगणीचं पूजनीय श्रद्धेय वैकुंठवासी गौतम महाराज, सगळ्या महाराष्ट्रात त्यांनी या हिंगणी या गावाचं नाव केलं. आजही हा सोळंकी परिवार आहे तो एक चांगल्या पद्धतीचं. मग त्यांच्या मागे आदरणीय धर्मराज बाबा, आदरणीय महेश महाराज, योगेश महाराज, अशोक महाराज, ही सगळी मंडळी आहेत. पुढेही पुढच्या पिढीने ते तसंच नाव अत्यंत उज्ज्वल करावं, अशी मी या प्रसंगी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. मी इमानदारी करणारा मनुष्य आहे आणि माझी इमानदारी आता झालेली आहे. 10 ते 12 अशी आपल्या कीर्तनाची वेळ आहे. मी 10 वाजून 10 मिनिटांनी इथे आलो, म्हणजे 12 वाजून 10 मिनिटांनी मी थांबायला पाहिजे होतं, पण तरीसुद्धा जवळपास अर्धा तास पुढे झालेला आहे, अर्धा तास जास्त झालेला आहे. त्याला ओव्हर टाईम म्हणतात बरं का, तुमच्या लक्षात असावं, हे लक्षात ठेवा. असं मी इमानदारी केलेली आहे. आता त्याच्यात काय झालं तर बघा, अशी मी इमानदारी केलेली आहे. तुम्ही सुद्धा इमानदारी करा, इमानदारीनं देवाचं चिंतन करा. आणि शेवटचे एक वाक्य सांगतो आणि आजची सेवा समाप्त करतो बरं का. तुम्हाला, मला, आपल्याला नक्की मरायचे, 100% मरायचे. फक्त माझी विनंती एवढीच आहे, एक तर ज्ञानेश्वरी वाचत तरी मरा, नाहीतर देशाचं रक्षण करत देशाच्या सीमेवर तरी मरा. देशाचं रक्षण करत तरी मरण यावं, नाहीतर ज्ञानेश्वरी गाथा वाचन करत तरी मरण यावं. आणि मला वाटतं असं जर मरण येत नसेल बरं का, तर मग आपण मरणाच्या भानगडीत पडूच नाही. मग त्याच्या नादाला लागूनच नका, नादच सोडून द्या. कोणाचा? एक तर देशाचं रक्षण करत तरी मरायचं, नाहीतर ज्ञानेश्वरी गाथा वाचन करत तरी आबा तसं तरी मरायचं. तात्या हे लक्षात ठेवा, जाऊ द्या, नक्की मरायचंय, 100% मरायचंय. बस शेवटचं वाक्य ऐका, असं मरा. आपण मेल्यानंतर श्रद्धांजली वाहणाऱ्या माणसांना खोटं बोलायची पाळी येणार नाही. बस एवढी काळजी घेऊन मरा, एवढीच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. आणि या बाबांचे संस्कार पुढच्या पिढीनं कायम जिवंत ठेवावे, चालू ठेवावे, अशी सद्भावना व्यक्त करून
चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. तुकाराम